हाय हॅलो नमस्कार, मी जयश्री ओळी स्वागत करते तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. आमच्या शेजारी लहान बाळ झालं आणि ते होते हॉस्पिटलमध्ये. हॉस्पिटलमधून रिचार्ज मिळत होता त्यांना. मग ते घरी येणार होते म्हणून आम्ही शेजारचे सगळे मिळून तिथं गेलो होतो. त्यांचं येत आहेत म्हणून सजावटीसाठी घरी डेकोरेशन केलं. रांगोळी वगैरे फुलांनी असं सजवलं. आम्ही शेजारच्या सगळ्या मिळून गेलो होतो, फ्रेंड्स आणि तिथं गेलो होतो. सगळेच होतो. हे बघा लहान मुलंसुद्धा सगळेच जमलेले होते. सगळेच हे काही ना काही काम करत होते आणि आम्ही इथं रांगोळी भरत होतो. मग झेंडूच्या फुलांनी पाकळ्यांनी सजवलं आणि मध्ये ठेवण्यासाठी मग गुलाबाचे फुलंच नव्हते. मग अजून पल्लवीला फुलं घेण्यासाठी पाठवलं. मग पानांमध्ये असे फुलं ठेवले मध्ये ते छान दिसत होतं आणि 3-4 ठिकाणी ठेवलं. असं मध्येही असं सजवलं. हे बघा वरती बेडरूममध्ये सजवलं. कोण फुगे फुगत होतं तर कोण काय करत होतं, सगळेच कामं करत होते. आणि इथं पल्लवीन ते फुलं हे करत होते. आणि मग आम्ही घरी आलो, म्हणजेच तयारी करण्यासाठी आलो होतो. ते मग दवाखान्यातून येणार होते. मग आम्ही घरी आलो, सजवलं गेलं होतं, सगळं डेकोरेशन झालं होतं. आणि मग लहान बाळाला घेऊन आले घरी. हे बघा दवाखान्यातून आले आणि त्यांची पूजा झाली बाहेर गेटजवळ आणि आतमध्ये आले. आणि बाळ रडत होतं, झोपेतून उठला तसंच आले होते ते. थोडंसं रडत होतं बाळ, थोडंसं म्हणजे बरंच रडायला लागले ते. आणि त्याची पूजा केली, औक्षण केलं आणि मग त्याच्या मम्मीची पूजा केली. त्यांनी फोटो काढले, फोटोग्राफर आलेला होता. मग फोटो काढले, सगळ्यांनी फोटो काढले आणि मग आतमध्ये आले ते. आणि खाली करून द्या त्याला धरून त्याला दोघं पाय गार लागेल. बाळाचे पाय उमटवले. मागसर काय तिथले झोप काढली, यायच्या वेळेला उठला, त्याच्यामध्ये चिडचिड झालं नाही. तुम्हाला केक भेटणार नाही मला Congratulations and celebration. अरे वा, आत्ताशी आनंद झाला त्याला, आत्ताशी आनंद झाला. आतापासून खाऊ घाला, एकमेकाला खाऊ घाला, तुम्हाला एकमेकाला खाऊ घाला, त्याला जाऊ द्या. दीदी घे. दीदी मला दीदी पप्पांना बोलू दे. चला चला. थांबा बरं का, जाऊ नका अजून.
सरळ लहान बाळाला खूपच भीती वाटत होती आणि आदल्या दिवशी डोस दिलेला होता म्हणून तो खूपच रडत होता आणि त्याला भीती वाटत होती खूप म्हणून तो रडायचा. बसून घे थोडं इकडनं अशी सीधा बस. घ्या, उचलून घ्या.